रामकृष्ण हरी मंडळी, हिंदू संस्कृतीमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. कारण याच दिवशी सुवासिन महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करतात. यंदा सोमवारी 29 जूनला वटपौर्णिमा आहे. हा भगवान शिवशंकरांचा दिवस मानला जातो आणि पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्ण प्रकाशाची तिथी असते. यामुळे यंदाची वटपौर्णिमा ही अधिकच फलदायी आणि विशेष मानली जाणार आहे. या दिवशी हिंदू धर्मातील महिला वटवृक्षाशी म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याला सूत गुंडाळतात आणि सावित्रीने ज्याप्रमाणे आपली चातुर्य, भक्ती आणि दृढ निश्चयाने यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते, त्याच कथेचे स्मरण करत 7 जन्माच्या सोबतीची प्रार्थना करतात. परंतु कोणतीही पूजा करताना तिचे नियम, शुभ वेळ आणि वर्ज्य गोष्टींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. आता भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा केली, जी काही सेवा केली, तर त्या पूजेचे, सेवेचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. मग आता वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास कसा करावा, तसेच उपवास सोडताना कोणते पदार्थ खावे, उपवासामध्ये कोणते पदार्थ खाऊ नये, तसेच आता आपण पूजा तर करत असतो, मग पूजा करताना देखील आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे. जसे की आपण सुती धागा वापरतो तर तो किती वेळा गुंडाळावा, तसेच सावित्रीची ओटी कशी भरावी आणि का भरावी, तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुभ मुहूर्त. कारण की जर आपण एखादी गोष्ट शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते. पण तीच गोष्ट जर आपण अशुभ मुहूर्तावरती केली तर त्याचे आपल्याला फळ मिळत नाही, उलट दुष्परिणाम हे बघायला मिळतात. त्यामुळे या दिवशी कोणता शुभ मुहूर्त आहे, राहुकाळ किती वेळ आहे, तसेच पूजा कशी करावी, सेवा कशी करावी, कोणत्या चुका करू नये, या सर्व गोष्टींची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही मराठी कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा, भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवता प्रसन्न होतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास हा वडाच्या झाडामध्ये असतो. तसेच महादेवांचा वास देखील वडाच्या झाडामध्ये असतो. त्यामुळे आपण वडाच्या झाडाची पूजा, सेवा ही आवर्जून करायची आहे. आता या दिवशी सोमवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता या दिवशी अंघोळ केल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सुरुवातीला आपल्या घरच्या देवांची छान अशी विधिवत पूजा करून घ्यायची आहे. सोमवार असल्यामुळे आपल्याला भोलेनाथांचा दिवस अतिशय छान असा लाभलेला आहे. हा दिवस माता पार्वतीचा सुद्धा आपल्याला छान अशी पूजा विधिवत करायची आहे. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या फोटोची छान पूजा करून घ्यायची आहे. फोटो स्वच्छ पुसून घ्या किंवा मूर्ती असेल तर पंचामृताने किंवा गायीच्या शुद्ध दुधाने तुम्ही मूर्तीला अभिषेक घालू शकता. आपल्या कुलदेवीचा मंगल कलश असतो, त्या दिवशी त्याच्यासमोर सुद्धा ओटी भरायची असते. तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खणा नारळाने नाही भरली तरीही चालेल, परंतु वटपौर्णिमेला गहू आणि आंबा जरूर घ्यावा, त्याने ओटी भरली तरी सुद्धा चालते. आता ओटी भरायला जर अगदी आंबाही नसेल तर इतर कोणतंही फळ घेऊ शकता, पण शक्यतो या सीझनमध्ये आंबा मिळतो, त्यामुळे वटपौर्णिमेला गहू आणि आंब्याने ओटी भरली जाते. जेव्हा पण तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जाशाल तेव्हा आपल्याला 5 महिलांची ओटीही भरायचीच आहे. वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व असतं. आपण इतर वेळी तांदळाची किंवा अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितकं महत्त्वाचं आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या वडाचं झाड महत्त्वाचं आहे. हे झाड 100 वर्षांपेक्षा जास्त दिवस जगते. यामुळे सौभाग्यवती महिला पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाड हे 100 वर्षांपेक्षा जास्त दिवस जगते. त्याचप्रमाणे पतीला सुद्धा असेच दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची ईश्वराच्या चरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती भेटावा यासाठी महिला मनोभावे वटपौर्णिमेचं व्रत करतात. वटपौर्णिमा पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावेत.
व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर किंवा पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावे. आंबा, हळदी कुंकू यांसारख्या गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांना सौभाग्याचं लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात. आता वडाच्या झाडाला जेव्हा आपण सुती धागा गुंडाळत असतो तर तो धागा आपण चुकूनही त्याची गाठही मारायची नाही. अगदी 2दा किंवा 3दा देखील गाठ मारायची नाही. आपण तो धागा त्यामध्ये अडकून द्यायचा आहे. आता अगदी 7 वेळा आपण हा जेव्हा दोरा गुंडाळतो, गुंडाळल्यानंतर तो जो काही गुंडा आहे तर तो आपण तिथेच राहून द्यायचा आहे. तो परत आपण घरी घेऊन यायचा नाही. तो सुती दोरा तिथेच ठेवावा असं म्हटलं जातं. तसेच ती जी काही सुती दोऱ्याची गाठ आहे नंतर 7 फेरे झाल्यानंतर ती तोडू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला तो जो काही दोरा आहे तर तो सुती दोरा आपल्याला तिथेच गुंडाळून द्यायचा आहे. तसेच आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करत असतो तेव्हा आपल्याकडून वडाच्या झाडाला कोणतीही इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. कारण की भरपूर वेळा आपण तिथे दिवा ठेवत असतो किंवा अगदी तिथे आरती देखील करत असतो. त्यामुळे वडाच्या झाडाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी तो दिवा थोडासा लांबच आपण ठेवायचा आहे. आता वडाच्या झाडाखाली सावित्रीची देखील ओटी भरली जाते. तर सावित्रीची ओटी कशी भरावी तर तुम्ही अगदी सावित्रीची ओटी खणा नारळाने भरू शकता. खणा नारळ असेल किंवा ज्या काही 5 वस्तू आहे, खोबरं, हळकुंड, तर त्या सर्व वस्तू तुम्ही घ्यायच्या आहे. गहू घ्यायचा आहे, आंबा घ्यायचा आहे, त्याचसोबत आपण हिरव्या बांगड्या देखील घ्यायच्या आहे. 5 किंवा 7 आपण हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे. आता या बांगड्या मोठ्या असाव्या कारण की नंतर त्या बांगड्या कुणाला तरी वापरण्यासाठी तरी होतात. कारण की आपण जर छोट्या बांगड्या घेतल्या तर त्या तशाच तिथे राहून जातात. तसेच हे जे काही ओटीचं साहित्य आहे तर ते तुम्ही एखाद्या महिलेला देखील देऊ शकता. पण या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली सावित्रीची ओटी भरणे याला खूप महत्त्व आहे. त्याचसोबत आता या दिवशी आपलं जे काही शृंगाराचं साहित्य आहे ते इतर कुणालाही देऊ नये. मग 16 शृंगाराचं साहित्य असेल. आता एकमेकींची साडी देखील आपल्याला आवडत असते म्हणून आपल्या ब्लाऊजवरती जर मॅच होत असेल तर ती साडी आपण नेसण्यासाठी घेत असतो. पण असं या दिवशी चुकूनही करायचं नाही. आपण देखील कुणाला आपली साडी द्यायची नाही व दुसऱ्या महिलेची साडी देखील आपण परिधान करायची नाही. आता तुम्हाला जर एखाद्या महिलेला द्यायचीच असेल तर तुम्ही अगदी नवी कोरी साडी घेऊन देऊ शकता. पण आपली साडी आहे तर ती कुणालाही देऊ नये. कारण की ज्या काही वस्तू आहे त्या महिलेच्या सौभाग्याच्या वस्तू असतात आणि आपलं सौभाग्याचे जे काही लेणं आहे तर ते या दिवशी कुणालाही द्यायचं नाही. अगदी गळ्यातील मंगळसूत्र असेल किंवा इतर काही ज्वेलरी असेल तर बांगड्या असतील तर त्या वस्तू देखील आपण इतर कोणत्याही महिलेला द्यायच्या नाही. आपण स्वतः वापरायच्या आहे. किंवा अगदी तुम्ही जर द्यायच्याच असतील तर दुकानातून नवीन घेऊन बांगड्या देऊ शकता. पण आपल्या वस्तू आपण या दिवशी कुणालाही देऊ नये. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता साडी कोणत्या रंगाची घालायची हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. आपण अगदी पिवळ्या, हिरव्या, लाल, गुलाबी, केशरी रंगाची साडी घालू शकता. आकाशी रंगाची साडी देखील घालू शकता. फक्त आपल्याला काळा रंग वर्ज्य करायचा आहे. कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाची साडी ही चुकूनही घालायची नाही. त्याच्यासोबत सफेद रंगाची साडी देखील परिधान करायची नाही. आपण भरपूर वेळा मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो. अगदी आपल्याकडे लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती जर आपल्याकडे काळ्या रंगाचा ब्लाऊज असेल तर ती साडी देखील आपण चुकूनही घालायची नाही. ज्या साडीमध्ये खूप मोठे काळी बॉर्डर असेल तर ती साडी देखील आपण चुकूनही घालू नये. त्याच्यासोबत सफेद रंगाची साडी देखील आपण घालायची नाही. इतर तुम्ही आकाशी, हिरवा, लाल, गुलाबी, केशरी या रंगाच्या साड्या नक्कीच परिधान करू शकता. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता वटपौर्णिमेसाठी नवीनच साडी पाहिजे का? आता जर तुम्ही नवीन साडी घेतली असेल तर काही एक हरकत नाही. पण जर नवीन साडी नसेल तर अशा वेळेस आपण एखादं सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल किंवा एखादा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असेल अशा ठिकाणी एखादी साडी परिधान करून गेलेला असाल. अगदी ती साडी भलेही तुम्ही स्वच्छ धुतलेली असेल पण ती साडी आपण या वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही. तुम्ही इतर कोणतीही साडी नेसू शकता पण ती साडी चुकूनही नेसू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपण पूजा करण्यासाठी तर साज शृंगार करून जात असतो पण घरी आल्यानंतर देखील आपण काळ्या किंवा सफेद रंगाचे वस्त्र हे
परिधान करायचे नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी आपण खोटं बोलायचं नाही. तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. तर अशा व्यक्तींच्या संगतीत आपण राहायचं नाही किंवा अशा व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी जेवण चुकूनही करायचं नाही. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा, तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. काही ठिकाणी अगदी निर्जल देखील उपवास केला जातो, तर काही ठिकाणी अगदी वडाची पूजा करून आल्यानंतर देखील जेवण केलं जातं. आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता. फक्त उपवासासाठी जे काही बाहेरचे पदार्थ आहे तर ते चुकूनही ग्रहण करायचे नाही. कोल्ड्रिंक असेल किंवा इतर कोणत्याही वस्तू असतील, अगदी बटाट्याचे वेफर्स देखील असतील, कारण की बाहेरच्या वस्तूंमध्ये देखील काही गोष्टी या मिक्स केलेल्या असतात आणि आपल्याला त्या कळून येत नाही. त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही घरचेच अन्नपदार्थ ग्रहण करावे. आता काही ठिकाणी अगदी काही खाल्लं जात नाही. प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. काही ठिकाणी वटपौर्णिमेचा उपवास हा संध्याकाळी सोडला जातो, तर काही ठिकाणी वडाची पूजा करून आल्यानंतर हा उपवास सोडला जातो. आता जेव्हा पण आपण उपवास सोडणार आहात तर तेव्हा आपण गोड पदार्थ ग्रहण करायचा आहे. अगदी तुम्ही पुरणपोळी बनवू शकता किंवा खीरपुरी बनवली तरी पण चालेल, पण उपवास आपण गोड पदार्थांनी सोडायचा आहे. तसेच नैवेद्य पहिल्यांदा गोमातेला दाखवायचा आहे. आता तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर अशा वेळेस तुमच्याकडे गायीची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतरच आपण अन्न ग्रहण करायचं आहे. तसेच या दिवशी आपण बांगड्या देखील हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या या परिधान करायच्या आहे, कारण की प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं महत्त्व आहे. आपण चुकूनही काळ्या रंगाच्या बांगड्या या दिवशी परिधान करायच्या नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपण नक्की पूजा कधी करायची आहे, राहू काळ कधी आहे, तर ते आपण बघूया. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 28 जून 2026 रोजी रविवारी सकाळी 8:35 होत असून ज्येष्ठ पौर्णिमेची समाप्ती 29 जून रोजी सकाळी 8:48 संपत आहे. उदय तिथीनुसार आपण 29 जून सोमवार या दिवशी वटपौर्णिमा साजरी करणार आहोत. वटपौर्णिमेची पूजा कधी करू नये, तर 28 जूनला 8:30 वाजता सकाळी पौर्णिमेची तिथी प्रारंभ होते आणि दुसऱ्या दिवशी 29 जूनला 8:48 ही तिथी संपणार आहे. परंतु यामध्ये 29 जूनला सकाळी 6:44 ते 8:27 राहू काळ असणार आहे. राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये, त्यामुळे सकाळी राहू काळामध्ये वडाची पूजा शक्यतो महिलांनी करू नका. म्हणजेच तुम्ही 8:27 नंतरच पूजा करणे अनिवार्य राहील. आता मग पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे, तर वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या दरम्यान असेल. मग तुम्ही या काळामध्ये पूजा नक्कीच करू शकता. फक्त आपल्याला राहू काळ हा टाळायचा आहे आणि अगदी 8:55 ते सकाळी 10:40 दरम्यान जर जमले नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पूजा सेवा केली तरी पण चालेल. फक्त मनोभावे पूजा सेवा करा आणि राहू काळ टाळा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.